नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे शेती प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा जो भाग आहे हा रेशीम शेडवर आपल्याला आर्द्रता आणि टेम्परेचर जे आहे ते वाढल्यानंतर या प्रकारे आपल्याला ठिबकची नळी वर बांधून त्याच्यावरती आपल्याला मोटर लावून पाणी द्यावं लागते. त्यामुळे आर्द्रता आणि टेम्परेचर दोन्ही ॲडजस्ट होतात. आजची तारीख आहे 28/11/2025. तर हिवाळ्याचं वातावरण असल्यानंतरही आपल्याला ढगाळ वातावरणामुळे आणि ऊन जे आहे ते उष्णता त्याच्यामध्ये खूप जास्त आहे आणि आर्द्रता खूप कमी आहे. तर या ठिकाणी आपण आपला सोलर पंप आहे त्या ठिकाणून एक नळी आणलेली आहे आणि त्या नळीचं आपल्याला या प्रकारे आपण पूर्ण नेट ओलं होत आहे, बघू शकता तुम्ही. या प्रकारे पूर्ण ओला होऊन याच्यामधून जो वारा जातो आतमध्ये शेडमध्ये, तर त्या वाऱ्यामुळे शेडमध्ये आर्द्रता आणि टेम्परेचर दोन्ही ॲडजस्ट होतात. हिवाळा असला तरी आपल्याला टेम्परेचर आणि आर्द्रता मेंटेन केल्यानंतरच आपल्याला चांगली बॅच मिळू शकते. कारण पाला सुकला तर पाला त्या शेतकऱ्यांकडे कमी आहे, त्या शेतकऱ्यांकडे प्रॉब्लेम येतो पाला वेस्ट केला तर. आपण बघू शकता या प्रकारे पाला आपण दिलेला आहे. पाला सुकत नाही, सकाळचा पाला दिलेला आहे पण पाला सुकलेला नाही आहे. तर या प्रकारे तुम्ही हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये आपल्याला टेम्परेचर मीटर वापरणं जरुरी आहे. कारण टेम्परेचर आपण कंट्रोल नाही ठेवलं तर आपला पाला सुकतो आणि अळीच्या खाण्याकरता तो अयोग्य राहतो, कारण तो कडक होऊन जातो. तर आपल्याला अळीला संगोपन करण्यासाठी पाल्याचा मध्ये पाणी असणं आवश्यक आहे. तर ते जे आहे आपल्याला पाला अळीला खाण्यायोग्य राहण्याकरता आपल्याला ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता आणि टेम्परेचर हे दोन्हीही या प्रकारे आपण कंट्रोल करून फक्त पाला टाकण्यापुरतंच आपल्याला काम बाकी राहते. जे काम आहे ते सगळं असं सेटअप लावल्यानंतर आपल्याला तो कामी येतो. फक्त बटन चालू केलं तर हा सेटअप चालू होऊन जातो. तर तुम्हाला पण वापरा, कारण की शेतकऱ्यांचं बरंच असं म्हणणं आहे की फक्त उन्हाळ्यातच आपल्याला टेम्परेचर आणि आर्द्रता मेंटेन करावं लागतो. पण तसं नाही आहे. आपल्याला कोणताही ऋतू असला त्याच्यामध्ये उष्णता वाढली, आर्द्रता कमी झाली तर आपल्याला ते कंट्रोल करावंच लागतो. त्यामुळे आपल्याला बॅचमध्ये पाल्याचं जे प्रमाण आहे ते आपलं पाला वाया जात नाही आणि अळीला पूर्ण खाण्यायोग्य पाला असल्यामुळे अळीची वाढ पण चांगली होते. तर तुम्ही हे बघू शकता. आपण शेडच्या दुसऱ्या बाजूला आलेला आहोत आणि आपण प्रॉपर अर्धा इंची जे पाईपलाईन आहे ते आपण आपल्या जे सोलर पंप आहे या ठिकाणाहून केलेली आहे. आणि या पाईपलाईन असल्यामुळे पाणी डायरेक्ट आपल्या शेडपर्यंत येतं आणि जास्त याला खर्च पण येत नाही. अर्धा इंची पाईपलाईन केलं तर आपण पाईप वरून टाकला तर खूप प्रॉब्लेम जातो, तुटणं, लिकेज होणं आणि जाण्या येण्याची अडचण होतं. तर आपण या पद्धतीनं आपण अर्धा इंची पाईप या प्रकारे आपण ठिबकवर टाकून हे बघू शकता तुम्ही चालू केलेलं आहे. हे पण शेती यांत्रिकरण भागमध्येच येणार आहे, कारण की हे ॲटोमॅटिक मशीनद्वारेच टेम्परेचर ॲडजस्ट होतं. तर आपण याला यांत्रिकरणामध्येच समाविष्ट केलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, मला एक शेतकऱ्याकडून कॉल आला होता की तुम्हाला हिवाळा असल्यानंतर टेम्परेचर, आर्द्रता तुम्ही शेडवर पाणी सोडता तर हिवाळ्यात पाण्याची आवश्यकता नसतं. तर तसं नाही आहे. आपल्याला जास्त थंडी वातावरण झालं तर आपल्याला हे नेटवरचं पाणी बंद करावं लागतं. पण आता जे 2-3 दिवस झाले ढगाळ वातावरण आहे, तर त्यामुळे आपल्याला टेम्परेचर आपलं 32-33 पर्यंत जात आहे. तर आपण त्याच्यासाठीच हे टेम्परेचर पण कंट्रोल होतं आणि आपलं आर्द्रता पण प्रॉपर येतं.
याच्यानंतर आपल्याला जास्त थंड वातावरण झालं तर हे पाणी बंद करावं लागणार आणि छोटे ह्युमिडिफायर येतात. फक्त पाणी ठेवलं आणि त्याच्यामधून असा धुरासारखा धूर निघून ते पाण्यामध्ये आर्द्रता मेंटेन करतं आणि आपल्याला टेम्परेचर तर थंडीमध्ये ॲडजस्ट असतंच, पण ह्युमिडिटी जे आहे ते ह्युमिडिटीने पाला सुकतं, तर कमी झाली तर सुकतो, तर ते आपल्याला ह्युमिडिफायरमध्ये कंट्रोल होतो. तर आपण ह्युमिडिफायरचा पण व्हिडिओ टाकणार आहोत. आता बॅच चालू असल्यामुळे बरेचसे व्हिडिओ टाकण्यात थोडा प्रॉब्लेम येतो, पण तरी आपण ते शेती यांत्रिकरणामध्ये आपण ते टाकणारच आहोत. आणि तुम्हाला जो रेशीम कोशाला यावर्षी भाव मिळत आहे, तर त्या भावाचा आपण ज्या शेतकऱ्यांकडे पाला असणार तर त्यांनी बॅच घेऊन त्या संधीचं सोनं करून घ्या. कारण की रेट जे आहेत ते कोणत्याच पिकाला आजच्या घडीला रेशीम कोशाचे जे रेट आहेत वाढत आहेत ते कोणत्याच पिकाला मिळत नाही. जसं केळी, कापूस, ज्वारी, सोयाबीन या जे पिकं आहेत याला यावर्षी भावच मिळाला नाही आहे आणि उत्पन्न पण कमी झालेलं आहे. पण आपल्या रेशीम शेतीत तसं नाही आहे. तुम्ही याचा नक्की फायदा घ्या आणि आपल्या रेशीम उद्योगात तेच एक ताकद आहे की आपल्याला कोणत्याही मोसममध्ये आपण पीक घेऊन त्याचं पैशामध्ये रूपांतर करू शकतो. चला तर मग तुम्हाला शुभेच्छा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी यांत्रिकरणाचे बरेचसे व्हिडिओ आता टाकणारच आहे आणि आपले 100 सबस्क्रायबर 100 शेतकरी आपल्या चॅनलवर आलेले आहेत आणि ओरिजिनल शेतकरी आहेत. जे शेतकरी आहेत ते त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे. त्यामुळे आपला जे व्हिडिओ आहेत सर्वांपर्यंत पोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून घ्या. चला तर भेटूया मग याच्यानंतरच्या व्हिडिओत. धन्यवाद.